चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवर सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला। कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर केली। या घटनेत 8 ते 10 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तसेच पोलिसांच्या काही वाहनांचंही नुकसान झालं आहे। या घटनेनंतर चिखली परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं सूत्रांनी सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्ली येथील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने फेटाळून लावला। मनीषा वाघमारेला 14 मे रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं। 47 वर्षीय मनीषा वाघमारे ही सर्टिफाईड एज्युकेशन काउन्सिलर असून तिचा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नसल्याचा आणि 3.5 लाख रुपयांचा व्यवहार हा गिफ्ट डीड मधून प्राप्त झालेल्या रकमेचा असल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला। मात्र सीबीआयने जामिनाला विरोध करत वाघमारे हिने पैशाच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप केला। न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद ग्राह्य धरत मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज फेटाळून लावला। पुणे शहरातील कुख्यात बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंड ओम गणेश नगरकर याला गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने अटक केली। मागील 8 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या या आरोपीला सापळा रचून पोलिसांनी जेरबंद केलं। आरोपीकडून एक घातक शस्त्र देखील जप्त करण्यात आलं आहे। 24 वर्षीय ओम नगरकर हा हडपसर गावचा रहिवासी आहे। येत्या गुरुवारी म्हणजेच 11 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टी पुण्यात आंदोलन करणार आहे। हे आंदोलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुपारी 4 वाजता होणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली। कॉक्रोच जनता पार्टीचं हे महाराष्ट्रातील पहिलंच आंदोलन असेल। या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे। विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेदरम्यान स्वतःसह कुटुंबियांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केला। त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या संदर्भात सर्कल कार्यालय, तलाठी आणि बीएलओ यांच्याकडे वारंवार चौकशी करूनही समाधानकारक माहिती मिळत नसल्याचा आरोप धनकवडे यांनी केला। मतदार यादीतील नावांबाबत झालेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे।